ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी ही चौकशी करण्यात येणार आहे। नाशिक पोलिसांची गुन्हे शाखा बडगुजर यांची चौकशी करते। दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्या सोबतच्या पार्टीच्या व्हिडिओ प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू आहे। शुक्रवारी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बडगुजर यांची चौकशी केली होती। आजही गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि पोलीस निरीक्षक विजय ढमाळे हे त्यांची चौकशी करतात। सलीम कुत्ताबरोबरच्या पार्टीच्या व्हिडिओ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे। खुशाल पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। खुशाल, सलग 3 दिवस झाले ही चौकशी होतीये, पोलिसांनी काही माहिती दिली का याबद्दल? नम्रता, खरं तर अधिवेशनादरम्यान नितेश राणे यांनी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर जे आरोप केलेले होते त्या पार्श्वभूमीवरती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी SIT चौकशी होणार असं जाहीर केलं। त्यानंतर गेल्या सलग 3 दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची चौकशी जी आहे ती केली जाते। 2 दिवसापूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या ठिकाणी चौकशी केली होती। काल गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव असतील किंवा पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यामार्फत चौकशी करण्यात आलेली होती। आज देखील मी आता त्याच कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की गुन्हे शाखा युनिट 1चं हे कार्यालय आहे। या ठिकाणी बडगुजरांची आतमध्ये आता या ठिकाणी चौकशी चाललेली आहे। या चौकशी दरम्यान पोलिसांकडून एक प्रश्नांची नियमावली बनवण्यात आलेली आहे। या दरम्यान सलीम कुत्ता यांच्याशी सुधाकर बडगुजर यांची कशी भेट झाली होती, पार्टीचं आयोजन कशा पद्धतीने झालं होतं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती जे ते आता सुधाकर बडगुजर यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। मात्र एकूणच या चौकशीच्या अंती नेमकं समोर काय येतं हे देखील बघणं या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नम्रता, कुशाल अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।